रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि अशामध्ये थोडंसं ओव्हर इटिंग होणार आहे, डाएट सगळं विस्कळीत होणार आहे आणि वेट गेन सुद्धा होणार आहे. पण त्यातल्या त्यात सुद्धा आपण सणासुदीला आनंद घेता घेता कशा पद्धतीने या गोष्टी मॅनेज करू शकतो, आज तेच आपल्याला शिकायचं आहे आजच्या आपल्या ग्लॅमर पॉडच्या या भागामध्ये. आकांक्षा सध्या आहे तुमच्या सोबत आणि ऑफकोर्स यार, आता सणासुदीच्या दिवसामध्ये आपलं मिठाई खाणं होणार आहे, खूप जास्त गोडधोड खाणं होणार आहे, खूप जास्त फॅट रिच, कार्बोहायड्रेट्स रिच, प्रोटीन थोडंसं कमी आणि शुगर रिच असं सगळं आपलं खाणं होणार आहे. अशा याच्यामध्ये डाएट ॲडजस्ट करणं, थोडंसं मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि या 5-6 दिवसांमध्येच आपण गेलेले 5-6 महिने जी मेहनत केलेली आहे ती कशी काय आपण खराब करणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. यू नो व्हेरी वेल, सिटीची फिट मुलगी आकांक्षा आहे इथे आणि अर्थात फिटनेस ज्या गोष्टी आहेत, फिटनेस रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सणासुदीचे दिवस असले तरी सुद्धा. याच संदर्भातल्या काही टिप्स ज्या आहेत त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही स्कॅम्स जे सध्या मार्केटमध्ये चाललेले असतात त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सो नीट लक्ष देऊन आजचा एपिसोड ऐका. हो, बाय द वे हा एपिसोड जो आहे हा 2 भागांमध्ये होणार आहे. सो आज काही गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि नंतरच्या भागात सुद्धा काही गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मार्केटमध्ये जो सध्या एक खूप मोठा स्कॅम म्हणा किंवा खूप जास्त पॉप्युलर असलेली गोष्ट म्हणा, जे काही म्हणा, आपल्याला थोडंसं भरकटवण्याचं काम करणारी गोष्ट म्हणा, ती चाललेली आहे ती म्हणजे शुगर फ्री मिठाई. आता आपण पर्टिक्युलरली जेव्हा साखर सोडण्याचा विचार करतो, आपल्या डाएटमधनं साखर कमी करण्याचा विचार करतो, त्यामागे एक गोल आपण ठेवलेला असतं नाही का, की आपल्याला फिट व्हायचं आहे, आपल्याला वजन कमी करायचं आहे, आहोत त्यापेक्षा आणखी जास्त फिट व्हायचं आहे. सो हा एक जो आपला मोटो असतो साखर सोडण्यामागचा, तो आपण लक्षात ठेवतो आणि आपण शुगर फ्री मिठाई वगैरे याकडे जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असा आहे यातला की शुगर फ्री जरी असलं तरी सुद्धा कुठलीही मिठाई जी असते ती कार्बोहायड्रेट रिच असते. त्याच्यामध्ये कार्ब्सचं प्रमाण खूप जास्त असतं, प्रोटीन ऑलमोस्ट निग्लिजिबल त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. कुठलीही मिठाई जी आहे, तळलेली असेल, तेलाची असेल, बेक जरी केलेली असेल, केक्स, पेस्ट्रीज म्हणा, लाडू म्हणा, गुलाबजाम म्हणा, त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्यावेळी आपण साखर सोडतो, ज्यावेळी आपण साखर अवॉइड करतो, त्यावेळी फॅट्सकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फॅट्स जे त्याच्यामध्ये असतात ते असतातच. मिठाई चांगली होण्यासाठी फॅट्स, तूप, तेल वापरलंच गेलं पाहिजे तरच मिठाई चांगली होते. मग नुसतं शुगर फ्री मिठाई खाऊन चालणार आहे का? नाही. सो प्रत्येक वेळी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की शुगर फ्रीच्या नावाखाली आपण आठवड्याला किलोभर काजू कतली खाल्लेली आहे, पेढे संपवलेले आहेत, असं करता कामा नये. दुसरा मुद्दा म्हणजे आजकाल आपल्या प्रत्येक एका शहरामध्ये, छोटं असू द्यात मोठं असू द्यात, ऑनलाईन फूड ऑर्डर जे आहेत ते अवेलेबल आहेत. सो अशा या सणासुदीच्या काळामध्ये ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पाहुणे आले तर त्यांना द्यायला होईल, कुणीतरी आले तर त्यांना खायला वाढायला होईल किंवा गिफ्ट म्हणून द्यायला होईल, म्हणून आपल्या घरामध्ये मिठाईच्या मिठाई स्टॉक करून ठेवायच्या नाहीत. एक तर आता दिवाळी येणार आहे, दसरा रिसेंटली झालेला आहे, अशा वेळी दिवाळीचा फराळ आपल्या घरामध्ये असतोच, पण त्यातल्या त्यात आणखीनही बाहेरून मागवलेला फराळ मिठाई जी आहे ते घरामध्ये स्टॉकअप करून ठेवायची नाही. कारण की तो ऑनलाईन फूड डिलिव्हरी आहे, कधी वेळ आलीच तर पाहुणे आल्यावरती अर्धा तास घरात बसणारच आहेत, गप्पा करणार आहेत, चहा नाश्ता होणार आहे, तेवढ्या वेळात सुद्धा आपण ऑर्डर करू शकतो मिठाई आणि त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो. सो त्यामुळे स्टॉकअप करून ठेवू नका. कारण की होणार काय, आता डबा फोडलेलाच आहे तर तो आता संपवावा लागेल, म्हणून सुद्धा तो खाल्ला जाईल आणि म्हणून सुद्धा एक्स्ट्रा कॅलरीज, एक्स्ट्रा शुगर, एक्स्ट्रा फॅट, एक्स्ट्रा कार्ब्स जे आहेत ते कन्झम्पशन आपलं खूप जास्त होणार आहे. तिसरा मुद्दा, दिवाळी जवळ आलेली आहे आणि याच्यामध्ये फराळाचे पदार्थ, लाडू म्हणा, करंजी म्हणा, चकली, शंकरपाळे, चिवडा, अनारसे आणि नाही त्या सगळ्या मिठाया, भरपूर स्वीट आणि भरपूर तेलाचे, तुपकाचे पदार्थ जे आहेत ते तयार होणार आहेत. पण प्रयत्न असा करा, म्हणजे मी अट्टहास असा करत नाहीये की तुम्ही घरीच सगळं बनवावं, पण प्रयत्न असा करा की आपण ते घरी बनवू. घरी बनवल्यामुळे आपण त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं, कुठल्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे, कुठल्या क्वालिटीचं तेल, तूप आपण वापरलेलं आहे, साखर आपण कशी वापरली आहे, गुळाचे असतील पदार्थ तर त्यात गुळाचं प्रमाण किती आहे, साखरच किती आहे हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे घरी बनवायचा प्रयत्न करा. फराळाचे पदार्थ बाहेरनं आणू नका. त्यामध्ये काय क्वालिटी प्रोडक्ट्स आपण वापरलेले आहेत ते आपल्याला कळत नाही आणि आपण बनवलेले जे असतात ते आपण स्वतः बनवलेत म्हणून आणि ते बनवून थकल्यामुळे सुद्धा आपण बाहेरून आयते आणून खाताना जेवढे खातो तेवढे आपण स्वतः बनवलेले खात नाही.
त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं कॅलरी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल. सो ही गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकता. आणि स्वतः बनवलेल्या घरच्या पदार्थांची चव जी आहे ना ती वेगळीच असते. त्यामुळे आपण ते थोडे जरी खाल्ले तरी सुद्धा आपल्याला सॅटिस्फाईड फील होतं. आजकाल म्हणा काय करंजी चिवडा म्हणा का शंकरपाळे म्हणा का मोदक म्हणा, मार्केटमध्ये ते 12 महिने अवेलेबल आहेत. आपण कधीही घेऊन खाऊ शकतो. म्हणून ते कधीही खावेत असं आहे का? नाही. त्यांची खायची मजा जी आहे ती सणाच्या दिवसातच आहे. चिवडा चकली करंजीची खायची मजा जी आहे ती दिवाळीतच आहे. कारण की ते शरीराला सुद्धा लागणार आहे. तेव्हा हिवाळ्याचा काळ असतो आणि तेव्हा सुद्धा तेलाचे तुपाचे पदार्थ खाणं यामध्ये एक सायंटिफिक रिझन आहे. फक्त ते प्रमाणामध्ये खावेत. नेहमी जे म्हणत असते मी तेच. आणखीन एक मुद्दा, मार्केटमध्ये प्रोटीन रिच विटॅमिन सी असलेले, इम्युनिटी बूस्टर असलेले असे काही टॅग लावून सुद्धा भरपूर मिठाया ज्या आहेत त्या विकल्या जात आहेत. त्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. असं काही एक नसतं. मिठाई ती मिठाई आहे. शुगर फ्री असली तरी सुद्धा ती आपण दिवसाला किती खायची आहे त्यावर आपला कंट्रोल असलाच पाहिजे. सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि यामध्ये तुमच्या तब्येतीवरती परिणाम होऊ नये. गेले 6-8 महिने जे काही तुम्ही तब्येतीवरती काम केलं असेल ते येणाऱ्या 6 दिवसात तुम्ही बिघडवून टाकू नये यासाठीच्या या काही टिप्स आणि आणखी भरपूर काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला जर डाएट मेंटेन करायला मदत करणार आहेत, तुमची हेल्थ मेंटेन ठेवायला मदत करणार आहेत. सणासुदीचे दिवस असले तरी सुद्धा त्या टिप ज्या आहेत पार्ट 2 मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी आजच्या ग्लॅमर पॉडच्या या एपिसोडमध्ये इतकंच. काही सजेशन्स असतील तर सांगायचे असतील तर RJ आकांक्षा 007 फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि तिकडे सुद्धा तुम्ही मला तुमचे जे काही सजेशन्स आहेत ते तुम्ही तिकडे सांगू शकता. बाकी पुढच्या भागासाठी ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.